तर हा ड्रेस मी आज वेअर केला होता. लूज सुद्धा आहे आणि मॉम टू बी साठी परफेक्ट आहे. तर असो, मग घराला झाडू मारायला घेतला. झाडू मारून झालं, मग गेले किचनमध्ये. किचन क्लीन असलं की मन किती खुश होतं ना. मग घेतला आईंना नाश्ता बनवायला. नाश्त्यात बेसनाचे पोळे केले. मी काय करत असताना यांची बडबड चालू. आणि मग ठेवल कुठे त्यांची झाली. रोज दूध आपल्या पोराला द्यायचा. बाबा बाबा नुसता गुबगुबी. बघितलं ना, अशीच बडबड चालू असते. मग आम्हाला नाश्ता बनवायला घेतला. कारण आईंना वेगळा नाश्ता बनवावा लागतो आणि आम्हाला वेगळा बनवावा. उभं राहून खूप पाय दुखायला लागले म्हणून मी टेबलवरच बसून बनवलं. मग थोडी पेटपूजा केली. त्यानंतर घेतल्या कपड्यांच्या घड्या घालायला. आणि 9वा महिना लागल्यापासून मला इतकी भूक लागते की काही ना काही खातच राहते. मग जेवण सुद्धा झालं. तर आज मी जेवणात दाल खिचडा बनवला होता. त्यानंतर संध्याकाळी नारळ पाणी प्यायला घेतलं. कारण त्याने डिहायड्रेशन कमी होतं, शरीरात पाण्याची कमतरता भरून निघते आणि थकवा सुद्धा कमी होतो. मग आमच्या इथे खाऊवाले काका येतात. मग त्यांच्याकडनं खाऊ वगैरे घेतला. खाऊ घेऊन येतानाच मला ही फुले पडलेली दिसली. अशीच खराब होण्यापेक्षा मी ती फुले घेऊन घरी आली. तर असा होता माझा आजचा दिवस. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये.